this is the Blogspot. So I went to Blogspot आणि Blogspotला जाऊन मी what I did is I logged in with my Google account. मी माझ्या Google accountनी ह्याच्यात लॉग इन केलं, राईट. पहिली गोष्ट जस्ट एक ऍज अन इंट्रोडक्शन मी सर्वांना आय वॉन्ट टू से दिस की मला आता 20 वर्ष झालेत, 20 वर्षाच्या वर झालंय ब्लॉगिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑनलाईन प्रेझेन्स, राईट. आणि असं मला वाटतं की आजच्या या जगात, राईट, ज्या प्रकारे हे पॅन्डेमिक झालेलं आहे, दिस इज वन ऑफ द व्हेरी बिग टॉपिक विच यू शुड नो की लोक ब्लॉगिंग, व्हिडिओ किंवा काय बोलतात ते पॉडकास्टिंग, राईट, व्हेरी क्विकली ब्लॉगिंग, तुमचं पॉडकास्ट म्हणजे फक्त ऑडिओ, अँड डेफिनेटली युट्यूब व्हिडिओज किंवा कोणतेही टाईपचे व्हिडिओ, राईट, आणि भरपूर काय आहे, राईट. बट ऍट द एंड ऑफ द डे हा जो ब्लॉगिंग आहे याच्यामध्ये व्हॉट पीपल डू इज दे राईट आर्टिकल्स, ते स्वतःला व्यक्त करतात, राईट. कोणी स्वतःच्या बद्दल लिहितो किंवा कोणी स्वतःच्या नोट्स मेंटेन करतो, राईट. आणि मी एक ब्लॉगिंगचा एक मोठा फायदा माझ्या जीवनात बघितलाय की मला भरपूर प्रोजेक्ट तिकडूनच भेटले. जसं मी तुम्हाला काही असे प्रसंग सांगतो. फॉर एक्झाम्पल आय टेल यू, जेव्हा पहिल्यांदा ASP.NET रिलीज झालं होतं, द फर्स्ट टाइम वेन ASP, मी तुम्हाला जस्ट आय वॉन्ट टू टेल यू द पॉवर ऑफ रायटिंग. ते बोलतात ना, तलवारपेक्षा कलमची पॉवर जास्त असते, अँड दॅट्स व्हॉट ब्लॉगिंग इज ऑल अबाउट, राईट. आय टेल यू वन इन्सिडेंट. एक नाही, असे खूप इन्सिडेंट्स झालेत, खूप इन्सिडेंट्स झालेत, ज्याच्यामध्ये आय फाउंड की ब्लॉगिंग इज द वन ऑफ द वे ऑफ डुईंग इट. द फर्स्ट वन जे मला असं वाटलं की रिचिंग, फर्स्ट वन इज डॉक्युमेंटिंग युअर सेल्फ, राईट. म्हणजे स्वतःला मी डॉक्युमेंट करायला लागलो की आज मी काय वाचलंय, हे ते, आज मी काय केलं, असं तसं. आणि माझे स्वतःचे नोट्स होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मला केव्हा असं वाटतं की अरे मला डेटा अनोटेशन आठवत नाही, ओके, डेटा अनोटेशन आठवत, तर मी काय करतो, मी स्वतःच्या नावाने सर्च करतो, डेटा अनोटेशन कोयराला, स्वतःच्या नावाने सर्च करतो. आणि मला माहिती आहे की माझ्या नावाने मी एक आर्टिकल लिहिलं होतं कुठेतरी, हा आता 2015चा एक आर्टिकल आहे, तिकडून मला माझा सोर्स कोड आणि हे माझं, आता बघा एक छोटासा हा काहीतरी मी आर्टिकल लिहिलं होतं, राईट. आणि एवढं खास आर्टिकल नाहीये, पण असं म्हणजे मी भरपूर आर्टिकल लिहिलेत की ज्याच्यामध्ये मी स्वतःला डॉक्युमेंट करायला चालू केलं, कारण मला ते सोर्स कोड आठवत नाही. ज्या प्रकारे मी लर्न केलेलं तशा प्रकारचं सोर्स कोड ऑनलाईन अवेलेबल नाहीये. तर जसं एक्झाम्पल बघा, हा आर्टिकल बघा, हा आर्टिकल आहे, या आर्टिकलमध्ये जास्त हिट्स नसतील. जर तुम्ही बघणार ना, या आर्टिकलमध्ये व्ह्यू स्टॅट्स जर मी केलं तर या आर्टिकलमध्ये कमी हिट्स आहेत, राईट. पण आता हे एक आर्टिकलचं पहिली गोष्ट आहे की स्वतःला डॉक्युमेंट करणं. हा एक आर्टिकल फक्त माझ्यासाठीच लिहिलंय मी ऍक्च्युली. तो एवढा म्हणजे इट इज नॉट रिटन दॅट आय वॉन्ट टू से समथिंग, राईट. सेकंड इज मला केव्हा असं वाटायचं की मला मायक्रोसॉफ्टला सुद्धा बोलायचं की तुम्ही चुकलेले आहेत कुठेतरी, किंवा मला मायक्रोसॉफ्टने जे गोष्टी केल्या, कारण ऍट द एंड ऑफ द डे आय डू लॉट ऑफ मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजीज, ASP.NET कोर, SQL सर्व्हर आणि अँग्युलर पण, राईट. आता समजा अँग्युलरच्या टीमला मला काही बोलायचं असेल किंवा त्यांची तारीफ पण करायचं असेल, राईट, किंवा त्याला क्रिटिसाइज करायचं असेल, माइल्डली क्रिटिसाइज, प्रोएक्टिव्हली, चांगलं म्हणजे काय बोलतात ना, गुड क्रिटिसिझम, तर त्याच्यासाठी मी त्यांना मेल पाठवलं तरी ते मला उत्तर देत नव्हते. देन द नेक्स्ट थिंग विच आय थॉट अबाउट इज अगेन टू राईट थ्रू आर्टिकल्स, अशा प्रकारचे आर्टिकल्स दॅट की इज अँग्युलर फास्टर दॅन रिॲक्ट, राईट. तर वन ऑफ द थिंग्स अगेन विच आय डू इज दॅट वेन आय वॉन्ट टू रीच द टॉप मोस्ट पीपल, जसं मला मायक्रोसॉफ्टचा कोणत्या वरचा जो माणूस असेल त्याला मला जर रीच करायचं असेल तर त्याचं एकच माध्यम आहे की मला खालच्या लोकांसाठी असं आर्टिकल लिहायला पाहिजे जे लोकांच्या डोक्यात आहे, टेक्निकल आर्टिकल, जिकडे डेव्हलपरची पीडा आहे. फॉर एक्झाम्पल की अरे सर हे VS कोड काय असं आहे, लेट मी राईट अन आर्टिकल. तशा प्रकारच्या आर्टिकलचं काय होतं की खूप काही शेअर्स होतात आणि करता करता ते वरच्या माणसापर्यंत पोहोचतो आणि तो वरचा माणूस बोलतो अरे हा कोण आहे, शिव कोयराला आहे. तर त्या प्रकारे तुमचं पण वेगळी छबी पण जनरेट होते, ज्याच्यामध्ये फक्त मायक्रोसॉफ्ट नाही, दुसरे लोक पण बोलतात की या माणसाला आपण काय प्रोजेक्ट द्यावा का, राईट. सो वन इज आपण बोलू शकतो की एक्सप्रेसिंग, बिकमिंग वोकल, क्रिटिसाइजिंग अँड अप्रिशिएटिंग, राईट. सम ऑफ द टॉप गाईज, राईट. जसं एक्झाम्पल मी तुम्हाला आय विल गिव्ह एन एक्झाम्पल. जेव्हा पहिला, आता तर तुम्ही लोक MVC करतायत,
पण एमव्हीसीच्या अगोदर ASP.NET वेब फॉर्म्स होतं 2001 मध्ये. वेल 1998 पासून .NET वेब फॉर्म्स आहे, राईट. 1998 पासून 2007 पर्यंत ASP.NET वेब फॉर्म्स वॉज रनिंग व्हेरी स्मूथ. आणि 2007 मध्ये मायक्रोसॉफ्ट स्टार्टेड MVC. तेव्हा MVC 1, 2, 3, 4, 5 पर्यंत केलं. आता MVC कोर केलं, राईट. तर जेव्हा मायक्रोसॉफ्टने सांगितलं की MVC इज फास्टर दॅन वेब फॉर्म्स, तेव्हा भरपूर डेव्हलपर्स होते इकडे की अरे MVC खरंच फास्टर आहे का रे वेब फॉर्म पेक्षा. कारण जर समजा मायक्रोसॉफ्ट, आता समजा तुम्ही काय एखादा कोणती तरी गाडी घेतली, तर गाडीवाला सांगेल की ही गाडी याच्यापेक्षा फास्ट आहे, पण काय खरंच ते फास्ट आहे का, राईट. तर मी एक आर्टिकल लिहिलं होतं की वेब फॉर्म्स, आणि ही अप्रिशिएशन आर्टिकल होती. ही आता अप्रिशिएशन बोलण्यापेक्षा व्हॅलिडेशन आर्टिकल होती, राईट. MVC वर्सेस वेब फॉर्म परफॉर्मन्स. मी आज ना म्हणजे आय वॉन्ट टू टेल यू गाईज की हे तुम्ही माझ्यासाठी लिहू नका हा ब्लॉग. तुमच्यासारखे असे भरपूर लोक आहेत ज्यांना पाहिजे की जावास्क्रिप्ट स्क्रॅच पासून शिकायला पाहिजे. आणि मी ज्या प्रकारे जावास्क्रिप्ट समजवतो इकडं, तो मला असं वाटतं की मी फ्रेशर्सला शिकवतोय. पण जो खालचा फ्रेशर आहे, जसे तुम्ही लोक आहेत, तुम्ही बोलता नाही सर, ह्याच्यापेक्षा पण खाली लोक आहेत, त्यांना हे पण समजत नाही, त्यांना अलर्ट सुद्धा समजत नाही, ते मला माहित नाहीये. तर तुम्ही त्यांच्यासाठी लिहा. सो व्हॉट हॅपन्स इज देर इज अ व्हेरी बिग मार्केट आउट देअर. सो बिफोर यू कम आउट ऑफ द कॉलेज, तुम्ही विचार करा, जर तुम्ही 2 वर्ष अगोदर तुम्ही स्वतःला डॉक्युमेंट करायला चालू केलं असतं, तुमचं नाव आतापर्यंत झालं असतं इंडस्ट्रीमध्ये एका प्रकारचं जे पण असेल, राईट. तर माझ्या मते हे आता हे ब्लॉगिंगचं महत्व काय, आय वॉन्ट टू जस्ट टेल यू. आणि अर्ध माझं जे आता आहे माझ्याकडे, व्हॉट एव्हर आय हॅव, माय कंपनी, माझं हे सर्व माझ्या ब्लॉगिंग आणि व्हिडिओ थ्रूच आहेत, राईट. तर आता हा एक आर्टिकल होता, हा कोड प्रोजेक्टचा आर्टिकल आहे. आता हे आर्टिकल मी व्हॅलिडेशन साठी लिहिलं होतं की ASP.NET, सुकेश सर आणि मी, वी रोट दिस आर्टिकल इन 2015 मध्ये नव्हतं हे, त्याच्यापेक्षा पण दिस वी हॅड रिटन लॉंग टाइम बॅक. 2015 मध्ये मी याला अपडेट केलं असेल काहीतरी. तर हा जो आर्टिकल आहे, काय झालं, आय एम सॉरी. 2015 मध्ये लिहिलं होतं नाही, हे त्याच्यापेक्षा ओके फाईन. मला माहित नाही हे डेट्स असं का दिसत आहेत इकडं. 19 जॅन दिसतंय. ओके, पोस्टेड ऑन हा 2015 मध्ये लिहिलं होतं, म्हणजे 2014 मध्ये. कारण 2007 मध्ये त्यांचं पहिलं रिलीज झालं आणि 2009 पर्यंत 10 पर्यंत ते लोक रिलीज करत होते, पण लोक डेव्हलपर्स ऍक्सेप्ट करायला तयार नव्हतं की हे फास्ट आहे म्हणून, राईट. तर आम्ही हा परफॉर्मन्स कंपॅरिझन लिहिलं होतं की MVC आणि पाचचं जे जुनं वेब फॉर्म्स आहे 1997चं, ते खरंच परफॉर्मन्स आहे का. आणि त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी टेस्ट केले, राईट. त्या टेस्टचं आम्ही ग्राफ बनवलं, त्या टेस्टचं आम्ही व्हॅलिडेशन केलं, हे ते त्याची डिस्कशन केली, राईट. हे आर्टिकल आल्यावरती तुम्ही इकडे बघणार की आता तर हे आर्टिकल कोणी वाचणार नाही, कारण MVC इज ऑलमोस्ट डिफॅक्टो. याच्यामध्ये तुम्ही साईडला बघला 190,000 हिट्स आहेत, 100 हिट्स आहेत याच्यात, राईट. पण त्याच्यापेक्षा याच्यामध्ये खाली ना एक विवाद जनरेट झाला, एक प्रकारचं डिस्कशन चालू झालं. यू कॅन सी हा आर्टिकल ऑफ द डे झाला मायक्रोसॉफ्टच्या मेन वेबसाईटवरती, फर्स्ट थिंग. आता जर हे आर्टिकल ऑफ द डे जर होतं मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटवरती, तर काय होतं, एक प्रकारचं व्हायरलिटी जनरेट होती. म्हणजे मायक्रोसॉफ्टनी सुद्धा ऍक्सेप्ट केलं की दिस इज द काइंड ऑफ अन आर्टिकल विच आय वॉन्ट. आणि याच्याने काय होतं, शिवप्रसाद कोयराला गेट्स हायलाइटेड एव्हरीवेअर, राईट. आपल्या टेक्निकल जगात मी बोलतोय, मला काय असं पॉलिटिकल विवाद नाही. हा विवाद, रिमेंबर, टेक्निकल म्हणजे काय की फक्त टेक्निकल आणि कोडिंग आणि प्रोजेक्टच नाहीये. ऍट दिस लेवल आय ऑल्सो वॉन्ट टू क्रिटिसाइज, राईट. तर आणि ह्या आर्टिकलमध्ये भरपूर काय हे पण जनरेट झाले. जसं एक्झाम्पल, आता हा मी तुम्हाला एक्झाम्पल बोलतोय, ह्याचं नाव आहे स्टीव्ह. हा जो स्टीव्ह आहे, हा 40 वर्ष आयटी मध्ये काम करतोय, 40 इयर्स इन आयटी इंडस्ट्री. ही हॅज बीन वर्किंग 40 इयर्स इन आयटी इंडस्ट्री. हे त्याचा एक कॉमेंट आहे, राईट. आणि तुम्ही जर हा कॉमेंट जर तुम्ही बघितलं, एक 40 वर्ष जो माणूस आयटी इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, राईट. आणि मला माहिती आहे हा जो ब्लॅक फ्लॅग ऑन सॉफ्टवेअर आहे, हा एक खूप मोठी कंपनी आहे, राईट. तर ह्याचा अर्थ हे की तुमचं आर्टिकल मध्ये लोक कॉन्ट्रीब्युट करायला लागलेत, लोक बोलायला लागलेत. पीपल हॅव स्टार्टेड कॉन्ट्रीब्युटिंग, पीपल हॅव स्टार्टेड डिस्कसिंग ऑन दिस, राईट. दॅट इज द पॉवर ऑफ आर्टिकल रायटिंग. आणि याच्याने काय होतं, आणि हा जो आर्टिकल जेव्हा मी आणि सुकेश सरनी जेव्हा हे आर्टिकल लिहिलं होतं, तेव्हा आमचं आणि आम्हाला याच्यात क्रिटिसिझम सुद्धा भेटले. आय विल नॉट गो इन टू द टेक्निकल क्रिटिसिझम. जसं एक्झाम्पल, अनफेअर कंपॅरिझन ऑफ व्ह्यू स्टेट
आणि हे आता याच्यात मी जाणार नाही हे काय एक्झॅक्टली काय आहे, राईट. आणि ह्याला एकदा सुकेश सरांनी रिप्लाय केलं. याच्यामध्ये काय होतं, अशा याच्यामध्ये आमचं सुद्धा नॉलेज इन्क्रीज होतं की हे ते. जसं एक्झाम्पल आता हा साईट कोर वाला आहे, नोटपॅड इज फास्टर दॅन वर्ड. आता हे म्हणजे ते असं एक प्रकारचं त्यांनी समांतर केलेलं आहे की नोटपॅड इज फास्टर दॅन वर्ड. FES साईट कोर हे खूप मोठं प्रोडक्ट आहे मायक्रोसॉफ्टचं. साईट कोर हा एक डिपार्टमेंट आहे CMSचं. त्याच्या हेडनी आम्हाला याच्यात कॉन्ट्रीब्युट हे केलेलं आहे, काय बोलतात त्याला, ह्या आर्टिकलमध्ये त्यांनी सांगितलंय की काय फेअर आहे आणि काही अनफेअर आहे, राईट. दिस इज द पॉवर ऑफ आर्टिकल रायटिंग आणि ब्लॉगिंग, राईट. तुम्ही आर्टिकल कुठेही लिहा. मी एक ब्लॉग स्पॉट तुम्हाला दिलं कारण मला तुम्हाला या कोड प्रोजेक्ट, कारण कोड प्रोजेक्टवरती आर्टिकल लिहायचं म्हणजे त्याच्यासाठी एक स्पेशल लेवल लागते, असंच तुम्ही कुठेतरी लिहू शकत नाही, राईट. तर दुसरं जे मला असं वाटतं की जे यूज आहे ब्लॉगिंगचं, राईट, इज काय बोलतात त्याला, रिचिंग टू मल्टिपल लेवल्स. आणि रिमेंबर असे माझे हजारो आर्टिकल्स आहेत, म्हणजे हे एका दिवसात होत नाही. जर कोणी विचार करत असेल की एखादा ब्लॉग मध्ये काहीतरी लिहू आपण आणि फक्त विवाद, यू कॅन जस्ट राईट, काय बोलतात ते, विवाद आर्टिकल लिहू शकत नाही फक्त की अरे हे बेकार आहे तो बेकार आहे. मग तुमचं तसं नाहीये. आय डोंट राईट दोज आर्टिकल्स फर्स्ट. मी तशा प्रकारचे मी ट्विटरमध्ये माझे कॉमेंट्स करतो. आणि याच्याने काय होतं ना, माझ्याकडे ट्विटरचे ना फॉलोअर्स कोण होतात, मग मायक्रोसॉफ्टचा हेड माझा ट्विटरचा फॉलोअर, माझा हेड कोणीतरी अँग्युलरचा हेड असेल. जसं एक्झाम्पल, मी जेव्हा कोल्हापूरमध्ये जेसी सरांना घेऊन आलो तर जेसीला माहित होतं की शिव अशा प्रकारचे आर्टिकल लिहितो, राईट. व्हॉट आय एम सेइंग इज की ह्याच्यामध्ये माझे फॉलोअर तसे होतात, राईट. आणि सेकंड, आय रीच ऍट अ लेवल विच इज, मला जर ते ओळखी थ्रू जावं लागलं, मला जर मी समजा मायक्रोसॉफ्ट इंडियाला सांगितलं सर मला अँडर संघ मला ओळख करून द्या ना, ते काय मला देणार नाही ते लोक. सो द ओनली वे टू रीच देम इज द पॉवर ऑफ वर्ड्स, राईट. हा एक दुसरा एक गोष्ट आहे. आणि मी इंडियामध्ये तुम्हाला सर्व लोकांना आय वॉन्ट टू टेल यू, जसं एक्झाम्पल की सर्वांची वेगळी वे आहे हाऊ टू गो अँड रीच इन द मार्केट, राईट. जसं एक्झाम्पल कोणी काय करतो, जसं माझं एक्झाम्पल, मी स्वतःचा ब्लॉग स्पॉट नाही बनवलेलं आहे. मी आहे, माझ्याकडे माझे ब्लॉग स्पॉट आहेत, पर्सनल आहेत ते, बट असं म्हणजे मी स्वतःचा ब्लॉग आहे पण ते वेगळ्या गोष्टींसाठी आहे. पण मी काय करतो, आय राईट आर्टिकल ऑन कोड प्रोजेक्ट, I help people on Stack Overflow. Stack Overflow is one of the biggest website. As an example, if you see here, Stack Overflow, we'll see later on, right? I write over there. I write on Quora a lot, right? Quora मध्ये सो माझ्या जसं जसं तुम्ही वरच्या याच्यावरती जाता आर्टिकल रायटिंग मध्ये, मग फक्त एक ब्लॉग स्पॉट किंवा हे नसतं, राईट. पण इंडियामध्ये मी काय बघितलं की असे खूप लोक आहेत, जसं अमित बन्सल सर आहेत किंवा पिनल दवे सर आहे. पिनल दवे सरांना आज ऑलमोस्ट 30 इयर्स झालेत, राईट. पिनल दवे सर, एसक्यूएल अथॉरिटी, यांनी स्वतःचा ब्लॉग उघडला, त्याने इकडे तिकडे कुठं लिहिलं नाही, राईट. तर ते आपलं स्टाईल आहे लोकांची. एसक्यूएल अथॉरिटी. बिफोर आय टेल यू दॅट हाऊ टू राईट आर्टिकल्स, मला आय थिंक आता सरांनी हे blog.sql authority मध्ये, ब्लॉग हे फ्री वेबसाईट आहे अगेन. आणि पिनल दवेचं जे वेबसाईट आहे, माझ्या मते इट्स वन ऑफ द बिगेस्ट वेबसाईट. आता बघा, पिनल दवे सर इज रायटिंग, ही इज फ्रॉम गुजरात. ही इज बीन रायटिंग लाईक आय थिंक फॉर ऑलमोस्ट 20 इयर्स कन्सिस्टंट. दर दिवशी एक आर्टिकल, काहीच करत नाही ते, राईट. आणि मला वाटतं की त्यांचं जे साईटचं रेटिंग आहे, त्यांचे जे फॉलोअर्स असतील, जसं एक्झाम्पल इफ आय सी द फॉलोअर्स इन ट्विटर, माझे ट्विटरचे फॉलोअर्स बघू नका, मी जास्त करत नाही ट्विटर, बट इफ आय सी पिनल दवेज ट्विटर फॉलोअर्स इज 20,000. 20,000 इज अ व्हेरी बिग नंबर, राईट. तर आता काय होतं की सर, पिनल सरांनी काय केलं, त्यांनी सांगितलं नाही शिव, मी तुझ्यासारखं नाही करत की इकडे कोड प्रोजेक्ट मध्ये अर्ध लिहा आणि स्टॅक ओव्हरफ्लो मध्ये अर्ध लिहा. मी स्वतःचा ब्लॉग उघडणार, राईट. सो आय विल लिव्ह इट टू यू गाईज की तुम्ही स्वतःचा ब्लॉग उघडणार की तुम्ही स्टॅक ओव्हरफ्लो मध्ये करणार, राईट, किंवा कसं काय, राईट. बट आय वुड सजेस्ट टू स्टार्ट विथ ब्लॉग स्पॉट, म्हणून मी तुम्हाला ब्लॉग स्पॉट स्टार्ट करून दिलं, राईट. तर हे काहीतरी दीज आर द पॉइंट्स विच यू नीड टू अंडरस्टँड की आर्टिकल रायटिंग किती सिरियस आहे, राईट. आणि जर तुम्ही ते प्रॉपरली केलं, आणि स्पेसिफिकली जे मुली आहेत इकडं, जे इकडं गर्ल्स जे आहेत, राईट, यू शुड डू आर्टिकल रायटिंग. कारण मी काय बघितलं, मुलींचं काय बघितलं, नंतर केव्हा ना केव्हा, आय डोंट वॉन्ट टू से दिस, बट केव्हा ना केव्हा तुमचं लग्न होणार, राईट. विचार करा, जर तुम्ही त्या 4-5 वर्षात तुमचं जर आर्टिकल रायटिंग प्रॉपर असेल, तुम्ही घरी बसून सुद्धा तुम्हाला कन्सल्टिंग वर्क, तुम्हाला रायटिंग वर्क, तुम्हाला अशा प्रकारचे कामं भेटणार ऑनलाईन, विच इज अनबिलिव्हेबल.
तर तुम्ही हा जो आज ब्लॉग स्पॉट उघडतायत हा मी तुम्हाला फक्त एका प्रकारचं प्रॅक्टिस करायला देतोय, राईट. आणि रिमेंबर हा, जर तुम्ही बघितलं आता मी बघा किती मेच्युअर झालेलो आहे. नाव आय स्टार्टेड व्हिडिओ इन मराठी, आता मी हिंदीमध्ये पण करणार आहे. तर माझा आता वेगळ्या प्रकारचं लेवल आहे की जिकडे आय एम ट्राइंग टू बी मोर लोकल ऍज वेल एज ग्लोबल, राईट. तर स्वतःला इनोव्हेट करा, की जसं एक्झाम्पल की मी हा आर्टिकल लिहितोय तर हे कसं, राईट. तर रिमेंबर आर्टिकल रायटिंग मध्ये भरपूर प्रकार आहेत, बट मला वाटतं की जे लोक नवीन चालू करतात ते शुड स्टार्ट विथ स्टेप बाय स्टेप, कारण स्टेप बाय स्टेप मध्ये जास्त डोकं लागत नाही. जे मला येतं ते शिकवा, राईट. सेकंड, जेव्हा तुम्ही थोडंसं मेच्युअर झाल्यावरती देन स्टार्ट रायटिंग आर्टिकल ऑफ काय बोलतात त्याला व्हॅलिडेशन. जसं मी केलं ना की हा याच्यापेक्षा चांगला आहे का, तो त्याच्यापेक्षा चांगला आहे का, राईट. अँड देन थोडंसं एकदा तुमचे प्रॉपरली झालं, देन साईट रायटिंग आर्टिकल अबाउट constructive criticism, right. So this is the small example. So now I'll go to my blogspot, right, and let me try here. So now first thing, हा मी माझा ब्लॉगस्पॉट उघडलेला आहे, राईट. पहिली गोष्ट आपलं लोगो, आपला जर तुमचा फोटो तुम्हाला द्यायचा नसेल, काहीतरी तिकडे करा की हा ब्लॉग कशाबद्दल आहे. जसं एक्झाम्पल आता मी हा जो ब्लॉग तुम्हाला देतोय आता यावेळी, ते असं देतोय की ज्याला मी जे शिकवते तुम्ही ते लिहा, राईट. पण तुम्ही असं पण विचार करू शकता, नाही हा ब्लॉगच आहे जिकडे मी आता जे टेक्निकल आहे मी इकडे टाकणार, राईट. सो मस्ट बी यू कॅन गिव्ह अ नेम लाईक व्हॉट एव्हर, लाईक एक्झाम्पल स्वतःचं नाव लिहू नका, पण काहीतरी लर्निंग वरती काहीतरी लिहा, असं काहीतरी करा. किंवा जर तुम्हाला वाटत असेल नाही हे फ्युचरिस्टिक दृष्टिकोनाने मी कंपनी पण उघडणार आहे, तसं माझं क्वेस्पॉन्ड होतं. मला आठवतं की तेव्हा क्वेस्पॉन्ड नव्हतं, तेव्हा माझ्या वडिलांच्या नावाने मला एक कंपनी उघडायची होती, हरी सॉफ्टवेअर, हा एक कंपनी उघडायची होती. तर मी तेव्हा ना ब्लॉगिंग हरी या नावाने करायचो. तर तुम्हाला जे पुढे करायचंय त्या नावाने तो ब्लॉग उघडा, राईट, आणि तिकडे रायटिंग चालू करा. आता पहिली गोष्ट, फर्स्ट थिंग, ऑल द ब्लॉग्स डू हॅव अ थीम. तर जसं एक्झाम्पल की एक तर आपलं युजर प्रोफाईल, पहिलं प्लीज गो अहेड अँड राईट डाऊन युअर युजर प्रोफाईल व्हेरी व्हेरी प्रॉपरली. जर तुम्हाला फोटो अपलोड नाही करायचा असेल, विच इज ओके, यु नो, बट ऍटलीस्ट राईट डाऊन युअर प्रोफाईल, राईट डाऊन युअर, माझ्या मते आजकाल सर्वांकडे हे पाहिजे, एखादा छोटा वेबसाईट पाहिजे की तुम्ही काय करतायत काय नाही, राईट. एव्हरीबडी नावडेज असं झालंय की सर्व एक माणूस एक एंटरप्रेन्योरच आहे. सो इफ यू ट्राय टू ऍड ऑल दॅट, इंट्रोडक्शन मध्ये लिहा की व्हॉट एक्झॅक्टली इट इज, आणि लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. कुठेतरी आपला ईमेल ऍड्रेस पब्लिश करा, सो दॅट पीपल कॅन कॉन्टॅक्ट यू, कारण त्यांच्याकडे काय काम असेल तर दे कॅन कम बॅक टू यू, राईट. ओके, लेट मी सी इफ एनी अदर क्वेश्चन्स हिअर. ओके, I will go slow, Mahesh. I'm sorry, yeah. I'm sorry. I'll go slow. तर पहिली गोष्ट, मी हा ब्लॉगर उघडलेला आहे, राईट. अँड I'm sorry, I did not knew that. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट, this is a new post out here, right? So I'll just click on this new post. Why I'm unable to create a new post? Let me see. एक मिनिट, मला माझा न्यू पोस्ट, राईट. मला तो अनेबल बोलतोय न्यू पोस्ट साठी. इकडं कोणी मला प्रायव्हेटली पाठवू शकतात का तुमचं युजर नेम आणि पासवर्ड, कारण येस, इकडं मला कोणीतरी प्रायव्हेटली आपलं युजर नेम आणि पासवर्ड पाठवू शकतं का? आय एम सॉरी, हा प्रायव्हेटली पाठवा झूम मध्ये, कारण माझ्याकडे काय होतंय की आय एम ट्राइंग टू साइन इन. लेट मी साइन इन थ्रू फिनिशिंग स्कूल. ओके, आता आलंय. लेट मी ट्राय दिस. गाईज, मी ना फिनिशिंग स्कूलच्या नावाने आता साइन इन केलेलं आहे, राईट. सो आय विल से हिअर लर्न. आता ब्लॉगचं नाव हे विचार करून द्या, राईट. तुम्हाला फक्त गुगल अकाउंट पाहिजे, ब्लॉग स्पॉट मध्ये जायला गुगल अकाउंट पाहिजे. आणि असं काही नाही की ब्लॉग स्पॉटच घ्यायचंय. जर तुम्हाला वाटत असेल की एखादा मीडियम मध्ये लिहायचंय तर मीडियम मध्ये पण चांगला आहे, राईट. ब्लॉग स्पॉट मध्ये काय आहे की ब्लॉग स्पॉट हे 30 इयर्स जुनं आहे. तर आणि ब्लॉग स्पॉट इट इज टाइम टेस्टेड. आता हे जे नवीन आहेत ना मीडियम आणि हे सर्व, याच्यामध्ये असं होऊ शकतं की ते लोक बंद पण होतात,
हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, राईट. वर्डप्रेस पण एक चांगला आहे, खूप वर्षापासून आहे, राईट. सो हिअर इट इज लर्न अँग्युलर MVC कोर स्टेप बाय स्टेप. म्हणजे हे आता प्लीज हा, जसं तुम्ही विचार केले की तुमचा काहीतरी कंपनी उघडण्याची पुढे प्लॅन आहे, तर त्या प्रकारे हा ब्लॉग लिहा. ऍड्रेस, हा ऍड्रेस पण महत्वाचा आहे. सो आय कीप इट ॲज लर्न MVC अँग्युलर. The blog is address is available. Good. Blogger profile. So I'll display my name, Shiv Prasad Koirala. Finish. Display name updated. Very good. Right. And this is all out there. So first start with पहिलं तर आपला प्रोफाईल फिल करा. जे आपलं प्रोफाईल आहे ते प्रॉपरली फिल करा, राईट. आणि यू कॅन सी हिअर ब्लॉगर, जर खरंच तुमचं जर ब्लॉगर मध्ये चांगली कमाई असेल तर इकडे साईडला अर्निंग्स पण आहे. तर यू ऑल्सो स्टार्ट गेटिंग अर्निंग्स ॲज वेल, राईट. सो आय क्रिएट अ न्यू पोस्ट. आता हे सर्वात महत्वाचं आहे, जेव्हा तुम्ही पोस्ट लिहायला चालू करतात, राईट, डोंट राईट एनिथिंग व्हॉट यू वॉन्ट, राईट. फॉर एक्झाम्पल, आता जर मला पोस्ट लिहायचं असेल की जसं फॉर इन्स्टन्स, लेट मी सी व्हॉट पोस्ट आय कॅन राईट हिअर, द वे आय राईट. कुठं गेला आपला VS Code. For example, let me take this up. Okay. जसं मी I explained you guys. Okay. Let me take that. It's 2 minutes. मी काय प्रिपरेशन करून आलो नाही आज, सो प्लीज बिअर विथ मी. आता फिनिशिंग स्कूल मध्ये हा आहे लॅब, हा लॅब 1 होता, राईट. भरपूर लोकांनी लॅब 1 वरती लिहिलेलं, राईट. तर पहिली गोष्ट, फर्स्ट आय विल स्टार्ट रायटिंग. सो break your articles into small pieces. जसं एक्झाम्पल की इकडं, let me start with this title here, learn JavaScript step by step. कारण मी आता तुम्हाला JavaScript शिकवतोय. किंवा मी असं करू शकतो, we can say that, let me start here. So learn MVC core, Angular and JavaScript. Step by step, right. So introduction first thing. So introduction, आणि आपल्या आर्टिकलला प्रॉपरली इंट्रोडक्शन, from where it all started, and how will I write in my blog. हे याच्यात हे काय आहे ना की, जसं एक्झाम्पल मी जर स्टुडंट असतो, राईट, तर दिस इज हाऊ आय वुड हॅव डन इट. आय रिमेंबर दॅट की जिओसिटीज, पहिला एक जिओसिटीज म्हणून साईट होतं वेन आय वॉज इन VJTI, आणि त्यावेळी मी ब्लॉगिंग करायचो. पण ते जे जिओसिटीचा जो ब्लॉग होता तो फक्त VJTIच्या आतच होता. म्हणजे मॅचेस, मला वाटतं तेव्हा मॅचेस युनिव्हर्सिटी, IIT पवई, आणि तुमचं 2-3 US युनिव्हर्सिटी, 2-3 कॅनडाची युनिव्हर्सिटी, आणि मुंबईतून IIT आणि VJTI. तर त्यांचं तेव्हा इंटरनेट नव्हतं, राईट. 1992-94 मध्ये इंटरनेट होतं, पण ARPANET म्हणून होतं, ज्याच्यामध्ये कॉलेजेस कनेक्ट व्हायचे. तर मी काय करायचो की वी यूज टू राईट आर्टिकल्स, आणि तिकडचे प्रोफेसर बघायचे. तर तेव्हा आय रिमेंबर की मी असे पेजेस लिहायचो, जसं पुस्तक लिहितो ना आपण तसं, राईट. सो हिअर इट इज. आता हा इंट्रोडक्शन आहे. तर हे हेडिंगला, आय एम सॉरी हा गाईज. ओके, हेडिंग, लेट मी गिव्ह इट अन हेडिंग. हा एक हेडिंग आहे, हा सुद्धा. आणि वरचं टूल बार प्लीज यूज करायला चालू करा. डोंट जस्ट लुक ॲट दिस द वे आय राईट हेडिंग, राईट. आणि हे वेल, एक मेन हेडिंग, सेंट्रल लाईन, राईट. Day 1, राईट. प्लीज हा माझी स्टाईल कॉपी करू नका, माझी स्टाईल कॉपी करू नका. मी फक्त बोलतोय की मी असं लिहिलं असतं, राईट. ज्या प्रकारे आय वुड हॅव रिटन, इट वुड हॅव बीन लाईक दिस, राईट. सो introduction to learn MVC core आणि Angular आणि टिक आणि हा एक माझा हेडिंग झाला, राईट. सो
Welcome to my blog, and I am at this moment, and I'm a last year student from Kolhapur, right? This and this and this. Uh, in our college, we have started with, and remember, guys, I would be happy to see you blog in Marathi as well. पण माझ्या मते ते आता करू नका. But if you really think that yes, I want to be local, it's okay, right? पण त्याच्यामध्ये काय ना, मला वाटतं की you won't get too much audience at this moment, right? In our college, we have an initiative termed as finishing school and this, right? And so this blog, so this blog I'm starting, where I'll be documenting what I learn in the school, right? From where it all started. Introduction and the same as where it all started, right? How will I write in this blog? So the lectures happen. Every Saturday and Sunday, right? As the lectures happen from Monday to Friday, I'll be posting, right? If I miss in some case, please excuse me and so on, right? But our introduction है, right? आणि इकडे लेबल ठेवा आता. लेबल म्हणजे फॉर एक्झाम्पल की हा काय आहे. हा ऍक्च्युली we are starting with MVC core आणि Angular. रिमेंबर हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण या लेबल थ्रूच तुमचा गुगल सर्च करणार आहे तुम्हाला, राईट? आणि जावास्क्रिप्ट, राईट? जावास्क्रिप्ट फॉर बिगिनर्स म्हणजे यु नो, और लाईक यु नो, सो ट्राय टू बी व्हेरी स्पेसिफिक की ज्याच्याने लोक ज्या कीवर्डनी सर्च करणार, राईट? तर हा आता एक आर्टिकल झालेला आहे विच आय विल पब्लिश, राईट? रिमेंबर याच्यामध्ये प्लीज थोडस ट्राय टू क्रिएट एन इंडेक्स. मला माहित नाही याच्यात इंडेक्स क्रिएशन आहे की नाही. म्हणजे जसं एक्झाम्पल introduction, how will I write in the blog, right? So what you can do is you can एक प्रकारचं इंडेक्स, यु नो, सो याच्यामध्ये जर एखादा मोठा आर्टिकल असेल, आता खूप छोटा आर्टिकल आहे, how can I म्हणजे याच्यावरती क्लिक केल्यावरती इकडे यायला पाहिजे. द गोल हिअर इज, म्हणजे आता मला माहिती आहे की आय डोंट नो हाऊ टू डू हिअर, बट द पॉइंट इज दुसरं काय आर्टिकल हे थोडं व्यवस्थित करून घ्या हे. हा, ओके. याला आता बघा, हा इंट्रोडक्शन आहे, याला तुम्ही नेम्ड लिंक देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल लुक ॲट दिस इज इंट्रोडक्शन, आणि दिस इज हाऊ टू राईट. रिमेंबर, ब्लॉगिंग असं नाही की म्हणजे जस्ट 2-3 पॉइंट्स लक्षात ठेवा, तर तुमचं ब्लॉग हाऊ विल आय राईट विल लुक गुड. आता हे झालेलं आहे, तर ह्याला इकडून इकडे लिंक करायला मला वाटतं नाव आय कॅन डू इट. क्रिएट अ लिंक, एडिट लिंक, नाही आहे का? मला ऍक्च्युली ह्याला इकडे लिंक करायचं, ह्याला क्लिक केल्यावरती इकडे येणार, यु नो, त्या प्रकारचं करायचं. गाईज प्लीज चेक इट आउट. आता आय डोंट नो वेअर इट इज. परमनंट लिंक हे बरोबर आहे. लोकेशन अजून काय? Location we don't need it, right? And publish this. So this is my first article which I'm publishing. So there it is. Learn this and this, and that's the first article which I published. आता ह्याच्यात बघा इमेजेस नाहीये, काय नाहीये ना, but it is okay. New post now. तुमचा समजा डे कंप्लीट झालेला आहे, राईट? सो नाव दिस इज माय लर्न Angular MVC core. Also we have SQL Server इकडं. Day 1 JavaScript, or I can say just learn JavaScript, कारण आता तुम्ही तेच करतात, राईट? Learn JavaScript Day 1, right? Hello world. So again एक हेडिंग, प्रॉपर एक हेडिंग द्या. आणि रिमेंबर, हे एकाच दिवशी बघून एकाच दिवस लिहू नका. डोंट राईट इट लाईक इन 1 डे. थोडा टाइम घ्या स्वतःसाठी. 10 मिनिटं, 5 मिनिटं, 15 मिनिटं. इट इज लाईक इट इज, यु नो, हे एक प्रकारचं शिस्तपणा आहे. सो जर कोणी असं विचार आज जाऊन लिहितो बघ 4 तास, मग तुम्ही दबून जाणार, मग तसं नाही होणार ते, राईट?
So let me take this now. Again, put a heading. Always have a heading. Always have a label, right? So right central line. So आता JavaScript first program. Hello world, right? काय आहे बाबा तो heading. Remember heading आहे, subheading आहे, normal आहे, तर please try to differentiate. Okay. So introduction to JavaScript. आता हे मी क्लासमध्ये काहीतरी शिकवलं असेल, पण तुम्ही जर काहीतरी ऑनलाईन लर्न केलं असेल तर प्लीज ते ट्राय करा यूज करण्यासाठी. जसं एक्झाम्पल इकडं आय वुड डेफिनेटली से पहिलं तर आय विल मेक दिस एज अन हेडिंग. ऍक्च्युली आपण याला हेडिंग बनवू आणि ह्याला मेजर हेडिंग बनवू. यू कॅन सी दिस. मला वाटतं मेजर हेडिंग एकदम वरच आहे. ओके. सो इंट्रोडक्शन टू JavaScript. JavaScript is a very well-known and accepted language. When you say you want to learn Angular, the first thing is you need to know JavaScript. स्वतःच्या डोक्याने लिहा please, right? And this is this. And JavaScript was created by Brendan. So आता थोडंसं तुमचं वाचन पण होऊन जाईल. विकी ब्रेंडन JavaScript. Brendan, I don't remember. Brendan H. It was created by Brendan. आता now small things, which really make people happy. की तुम्ही इकडे ब्रेंडनच्या बाबतीत गोष्ट केल्या तर तुम्ही इकडे याचा त्याचा हायपरलिंक दिलं. You want people to learn. Brendan and link to this. Open in a new window. कारण तुमचा ब्लॉग वाचता त्यांनी तिकडे जायला नाही पाहिजे. नवीन विंडो मध्ये उघडा करा. राईट. ओके. सो वॉज क्रिएटेड बाय ब्रेंडन. हे बघा आता लुक एट इट कसं प्रोफेशनल झालेलं आहे थोडंसं है ना. अँड ब्रेंडन, राईट. सो JavaScript is a dynamic language. आणि थोडा स्वतःला एक्सप्रेस करा प्लीज. म्हणजे असं नाही की हे कोणतं असं लेमली लिहू नका. इकडे क्लिक कर, तिकडे जा, तिकडे कर, तसं कर. ह्युमन आपण सर्व, वी आर ऑल पीपल अराउंड अस. आपण रडतो, आपण हसतो, राईट. त्या प्रकारचं व्यक्तपणा पण याची टेक्निकल मध्ये दिसायला पाहिजे, राईट. नाहीतर मग हे बघा असे खूप ऑथर्स आहेत आज पण आयटी मध्ये. म्हणजे माझ्या .NET मध्ये पण खूप ऑथर्स आहेत. पण तो एखादाच ऑथर आहे, तो पिनल दवे होतो किंवा शिवप्रसाद कोयराला होतो किंवा अमित बन्सल होतो. कारण हे लोक जेव्हा लिहितात, राईट, दे एक्सप्रेस देमसेल्फ. ते स्वतःला व्यक्त करतात. जसं एक्झाम्पल आता हा JavaScript इज अ डायनॅमिक लँग्वेज. सो व्हॉट आय विल डू हिअर इज मी स्वतःला थोडंसं व्यक्त करेल, राईट. की लाईक एक्झाम्पल लुक ॲट that's the first sentence you will hear from every JavaScript developer out there. So let's understand what exactly does dynamic means. आता बघा हे मी जे इकडे लिहिलंय याच्याने काय होतं, जो माणूस हा वाचतो तर तो ही ट्रायज टू बिकम अ पार्ट ऑफ मी. नाहीतर समजा मी आय कॅन जस्ट राईट लेमली. आता ह्याचला मी जर समजा काही व्यक्त नाही केलं तर असं होणार. JavaScript is a dynamic language. Dynamic means हे ते the variable data type and so on, right. तर प्लीज थोडंसं ना स्वतःला ट्राय टू एक्सप्रेस yourself. So JavaScript is a dynamic language. Now what exactly does it mean? प्लीज रिमेंबर. मी एकदम असं हे करतोय. तर फॉर एक्झाम्पल आता ह्याच्यासाठी सोर्स कोड पाहिजे. सोर्स कोड. सो सोर्स कोड जो आहे, जसं एक्झाम्पल हा माझा सोर्स कोड होतो. सो डायनॅमिक मीन्स this is what dynamic meant was, right. So I'll go here, I'll copy the source code. खूप काय लोकांनी प्रिंट स्क्रीन केलेत. डोंट डू प्रिंट स्क्रीन, राईट. where x is equal to dynamic.
Dynamic means the data types are not checked during the compile time. It's decided during the run time. आता मला असं वाटतं की हा सेंटेन्स खूप महत्वाचा आहे, तर मी ह्याला काय करणार, थोडंसं याला अंडरलाईन किंवा इटलिक करणार या प्रकारे. तर आता थोडं दिसतं की जो वाचतोय त्याला समजतं हे काहीतरी इम्पॉर्टंट आहे, राईट. आणि मग लेट मी एक्सप्लेन यू with the below code, right? So you can see there's a below code out there, sir. So this is where x, this is numeric, आणि हा खाली गेल्यावरती हा string आहे, right? So look at this now. हे 3 लाईनचं कोड आहे. Let me explain you. See, okay, let me explain you with the code below. You can see we have 3 lines of code, right? This is line 1. आता इकडे ना, this is a source code, right? So must be I can just say 1, कारण मला आता लिहायचं तिकडे 2 आणि 3, राईट. मी असं बोलत नाही की एकदम माझ्यासारखंच करा, बट आय एम जस्ट सेइंग दॅट हाऊ अन प्रोफेशनल ब्लॉगर राईट्स इट. सो इट्स नॉट दॅट की काय सर एवढं करायचं कोडिंग, ते दॅट्स अ डिफरंट थिंग. आता हे जे सोर्स कोड आहे याचं थोडंसं फॉन्ट्स आय वुड लाईक टू मेक इट इन अ व्हेरी डिफरंट वे, कारण मला असं वाटतं इकडे काहीतरी कोडसाठी काहीतरी होतं. कोट नाही, सोर्स कोड ऍक्च्युली काय ना, सोर्स कोड जे असतं ना, जसं एक्झाम्पल बघा, हा आता एक सोर्स कोड आहे. समजा मी हा सोर्स कोड जर कॉपी पेस्ट केलं या प्रकारे, इमेजेस यूज करू नका प्लीज, इमेजेस यूज करू नका. आता हा जर मी इकडे सोर्स कोड कॉपी केलं ना, तर इट लुक्स, हा बघा थोडासा सोर्स कोड वाटतोय, राईट. याच्यासाठी काय करू मी आता, याच्यासाठी मला असं एक फॉन्ट चूज, नाही तर एक काम करतो, लेट मी डू लाईक दिस, लेट मी टेक इट इझी. थोडंसं वेगळं दिसायला पाहिजे. आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ फॉन्ट. स्क्वेअर असेल तरी स्क्वेअर पण चांगला आहे, की हे सर्व स्क्वेअर मध्ये दिसायला लागलं. तो पण एक सोर्स कोड थोडा वेगळ्या टाईपचा आहे. ओके, याच्यामधलं एखादा असेल ना जे, सॉरी, एखादा असे फॉन्ट्स असतील जे सोर्स कोड सारखं दिसतं, मला आता माहित नाही. राईट, आय एम नॉट शुअर गाईज, बट हा थोडासा ना वेगळ्या फॉन्ट्स मध्ये करा. आता सध्या मी इटॅलिक ठेवतो किंवा हे ठेवतो. थांबा, कुठे गेलं ते, आय डोंट लाईक दिस, बट असं काय, ठीक आहे ना. वी हॅव 3 लाईन्स ऑफ कोड. इन लाईन 1 the x value is numeric. The x value is assigned a number. So the x is now a numeric data type. Human, parat human. Yeah. It happens, the numeric is assigned, the numeric data type is automatic. Right? कारण कोणी विचारलं की ऑटोमॅटिक होणार, yes, it is automatic, right? It's inferred. सो एक दुसरा हा एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही जे व्होकॅब्लरी यूज करतात, राईट, तुमच्या रायटिंग मध्ये, रिमेंबर हा, ते सर्व व्होकॅब्लरी मी माझ्या व्हिडिओज मध्ये किंवा जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो सकाळी, राईट, 9 to 10 क्लासमध्ये, आय टॉक अबाउट इट, राईट. इन्फर्ड, सो येस, इट्स इन्फर्ड. तर हा आता बघा इन्फर्ड, जशा या प्रकारचे डायनेमिक, किंवा मी इकडे लिहिलं असेल अशा काय गोष्टी आहेत जे कंपाईल टाइम, तर ना राईट, यूज व्होकॅब्लरीज विच आर मोर टेक्निकल. स्वतःच काय लिहू नका. इन्फर्ड म्हणजे राईटला बघून लेफ्टला बघायचं, लेफ्टला करायचं, ते आपल्या बोलण्यासाठी. समजा कोणाला समजत नसेल तर वी से ओके, लुक ॲट द राईट डेटा टाईप, अँड बट जे ऍक्च्युअली याच्यामध्ये, जसं युएस आणि युकेचे लोक जेव्हा वाचतील तर त्यांना इन्फर्ड. तर प्लीज, जर तुम्हाला, म्हणून मी ते रिव्ह्यू करणार आहे. when I do the review, I'll tell you that, okay, write this, right? Inferred, right? And I'll be explaining you later what inferred means. Now what happens is, when you start writing these things like inferred, etc., right? Remember, जेव्हा तुम्ही आयटी इंडस्ट्रीमध्ये येणार आणि तुम्ही कोणासंग वार्ता करतायत, जेव्हा तुमच्याकडून असे शब्द येतात ना, इन्फर्ड, जसं बघा तुमचे काय प्रोफेसर असतील, काय प्रोफेसर मध्ये तुम्हाला दिसत असणार की ह्याची जी टेक्निकल व्होकॅब्लरी आहे खूप जबरदस्त आहे. जेव्हा तो काय टेक्निकल शब्द यूज करतो, तर इट शोज की त्या माणसाची काय, राईट. तर इंग्लिश काय टेक्निक, इन्फर्ड, डायनामिक,
कंपाईल टाइम, प्रोटोटायपिकल. आता जावास्क्रिप्ट घेतोय त्या संदर्भात मी बोलतोय की दोज आर द वर्ड्स विच रिअली पुढचा जो माणूस आहे त्याला कम्युनिकेट करते की अरे या माणसाला प्रोग्रामिंग येतो, राईट. सो आय वुड सजेस्ट डोंट यूज एनी काइंड ऑफ, काय बोलतात त्याला, स्ट्रीट काइंड ऑफ लँग्वेज, राईट. स्ट्रीट लँग्वेज किंवा आपण बोलू शकतो ना लोकल टाइप ऑफ लँग्वेज. जस्ट ट्राय टू यूज द प्रॉपर वोकॅब्युलरी. तर आता हे झालं. दुसरं, आता इकडे मी इन्फर्ड लिहिलेलं आहे, तर आय विल से द नेक्स्ट टॉपिक वुड बी, let's look into infer more deeply. Infer word more deeply. एवढं मी एक्सपेक्ट करत नाही तुमच्याकडून. मी सांगतोय की मी जर हे आर्टिकल लिहिलं तर असं लिहिलं असतं, पण मी जे आर्टिकल आता बघितलं ते असंच पेस्ट करून अलर्ट आलं, एक प्रिंट स्क्रीन केलं, राईट. आता बघा हा इन्फर्ड आहे ना, तर आय वुड हॅव डन दिस. तर इन्फर्ड म्हणजे काय, तो लेफ्ट हँड साइडला बघतो आणि लुक ॲट दिस. आय वुड हॅव क्रिएटेड अ इमेज, कारण मला माहिती आहे मी फ्रेशर साठी लिहितोय, राईट. आय वुड हॅव टेकन अ प्रिंट स्क्रीन, images, diagrams. Diagrams is the most important part of article writing. So I would have cut this. You can use a simple paintbrush and do it. Right. Inferred म्हणजे काय की he looks at the right hand side and that defines. थोडंसं I will use this brush, which is right. So you can do in PowerPoint. PowerPoint मध्ये अजून चांगलं होणार, right? So look, okay, I can just paste this. You can write something more out there to make it better, but for now, so inferred. आता बघा, I have a good image out there, right? Inferred means automatic. Inference means automatically decide. English आता मी बघत नाही. Automatically decide the data type, right? For example, so when you declare the variable JavaScript compiler, JavaScript नाही, JavaScript compiler. Remember, तुम्ही जर माझं आर्टिकल वाचणार ना, तर मी JavaScript किंवा Visual Studio किंवा SQL सर्व्हरला एका, I treat it as a person. मी खूप लोकांना बघितलं की सर, तुम्ही जेव्हा असं when you write a video or when you record a video or when you write an article, तुम्ही बोलतात JavaScript treats, right? So माझं कसं पर्सनल आहे की मी जावास्क्रिप्टला एक माणूसच म्हणून व्यक्त करतो की हा एक माणूस आहे जो 1975 मध्ये याचा जन्म झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग त्याचं, बिकॉज विथ दॅट व्हॉट हॅपन्स ना, माझ्याकडे माझं जे आज जे ऑथर आहे, कारण सी आय एम अ टेक्निकल पर्सन मोर, पण त्या टेक्निकल मध्ये जर माणुसकी नसेल, त्याच्यामध्ये ते भावना नसतील, राईट, देन आय वोंट बिकम अ गुड ऑथर. सो आय ऑलवेज ट्रीट जावास्क्रिप्ट किंवा व्हिज्युअल स्टुडिओ किंवा माझा स्वतःचा कम्प्युटरला आय ट्रीट की हा एक माणूसच आहे, माझ्या संग हा झोपतो, मी जेव्हा याला बंद करतो हा दमतो सुद्धा, राईट. So with that what happens, so you can see here when you declare JavaScript, a lot of people will write JavaScript compiler. I say JavaScript looks at the right hand side value. So I will leave it to you. वेगळ्या प्रकारचे ऑथर्स आहेत जे ऑथर आपल्या ह्याच्यात, रिमेंबर जस्ट टू ऍड मोर, जेव्हा तुम्ही अशा आर्टिकल्स लिहितात ज्याच्यात तुम्ही वेन यू पुट मोर ह्युमन फिलिंग, राईट, त्याचा एक मोठा प्रॉब्लेम असतो कॉर्पोरेट वर्ल्डला. जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहेत, जे कंपन्या आहेत, त्यांना हे आवडत नाही. हे काय लाईक हे काय लाईक स्माइली मधीच. सो दे डोंट लाईक दीज काइंड ऑफ एक्सप्रेशन्स. दे से नो लाईक वी शुड बी व्हेरी प्रोफेशनल. तर आता हे माणसाच्या चॉईसवरती आहे, त्याला कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये राहायचं आहे किंवा त्याला, जसं एक्झाम्पल की काय लोक मला बोलतात काय हे इंटरव्ह्यू क्वेश्चन द्यायचं, काय हे मराठीचं चालू केलं, असं पण बोलतात, राईट. सो डू यू वॉन्ट टू बी विथ द कॉर्पोरेट वर्ल्ड और डू यू वॉन्ट टू बी विथ द पीपल, हे मी तुमच्यावरती सोडणार. पण रिमेंबर, जर तुम्ही अशा प्रकारचे आर्टिकल लिहितात तर ह्या प्रकारच्या आर्टिकलला हे मायक्रोसॉफ्ट आपला आर्टिकल नाही बनवणार. मायक्रोसॉफ्ट मला असा अप्रोच करणार नाही की या सर आमच्याकडे ऑथर व्हा, कारण त्याला माहिती आहे की हा ऑथर आमच्याकडे ऑथर होऊ शकत नाही, बिकॉज ही राईट्स डिफरंटली. हा कोणाचा तरी इमेज पेस्ट करून काहीतरी बनवतो, ही राईट्स समथिंग व्हेरी वियर्ड, जे नॉर्मल प्रोटोकॉल दिल्यावरती हा फॉलो करणार नाही. सो रिमेंबर, ह्याचे निगेटिव्ह पॉईंट्स पण आहेत. तर जसं तुम्हाला जेव्हा तुम्ही बिझनेसच्या दृष्टिकोनाने बघतात, तुम्ही तुमची स्टँडिंग क्लिअर केलेली आहे दॅट यू आर नॉट अन कॉर्पोरेट ऑथर, यू आर अ ऑथर, राईट. सो याचे निगेटिव्ह पॉईंट सुद्धा आहेत, बट दॅट्स फाईन.
So looks at the right hand side and decides the data type at the left hand side, right? So this is again one more. Again, I'll publish this article. आता मी याच्यात काय लिहिलं नाही. JavaScript for beginners. I'll not say Angular. Publish, right? हा एक दुसरा माझा ब्लॉग झालेला आहे. आता सर्वात महत्वाचं, एका ब्लॉगला दुसऱ्या ब्लॉग संग कनेक्ट करा. म्हणजे आता काय, हा डे 1 झालाय तुमचा, राईट? So must be I will go to my hello JavaScript step by step day. I will go out here and I will say like below are the things completed, right? Things completed till now. ह्याला लिंक करायला चालू करा, कारण कोणीतरी तुमच्या पहिल्या आर्टिकल वरती येणार, राईट? सर तुमचा डे 1 कम्प्लीट झालाय, व्हॉट एव्हर इज दिस. नंतर मग पुढे तुम्ही डे 2 लिहिणार, मग तोही इकडे ऍड करत जावा. तर काय होणार की जेव्हा हा पहिला आर्टिकल तुमचा बघणार, त्या लोकांना जे पुढचे तुम्ही अपडेट्स केलेत त्याची सुद्धा लिंक होणार, किंवा तुम्हाला पाहिजे तर 1 पासून पण लिंक करा, ते पण चालेल, बट यू नीड टू लिंक इट समवेअर, राईट? तर आता माझ्याकडे 2 आर्टिकल्स आहेत इकडे. इफ आय गो अँड इफ आय सी दिस आर्टिकल, वी कॅन सी व्यू can I I'm sorry, काय याचं URL, the permanent link. हा आता बघा, हे असं लोकांना दिसणार आहे. पाठीमागे हा जो इमेज आहे बघा, चांगला दिसत नाही, काहीतरी इमेज आहे, तर त्याला प्लीज चेंज करून जावास्क्रिप्टचं लोगो किंवा काहीतरी ते टाका, राईट? दिस इज द इंट्रोडक्शन अँड व्हेन आय क्लिक ऑन दिस, आता माझा प्रोफाईल बघा, प्रोफाईल सुद्धा अपडेटेड नाहीये. आता हा रॉंग लिंक पेस्ट केलेला, ब्लॉगरचा लिंक नाही पाहिजे, हा तो जो परमनंट लिंक आहे, परमा लिंक, तो पाहिजे हा. आणि साईडला बघा माझा प्रोफाईल्स पण बरोबर नाहीये, पण हा लेबल्स आलेत. तसं एक्झाम्पल बघा, जावास्क्रिप्ट फॉर बिगिनर्स. आता ह्याच्यावरती क्लिक केलं ना की जावास्क्रिप्टचा आता हा हेलो वर्ल्ड सुद्धा दिसतंय त्याला, है की नाही? सो आय कॅन से रीड मोर. हा माझा जावास्क्रिप्टचा हेलो वर्ल्ड आहे, राईट? तर अशा प्रकारे पाहिजे तुमचं आर्टिकल रायटिंग. आणि काहीतरी पॉइंट्स मी लिहिले तिकडं. अँड दीज आर द बेनिफिट्स ऑफ आर्टिकल रायटिंग, की स्वतःला डॉक्युमेंट करा, स्वतःला एक्सप्रेस करा, लोकांना कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करा. आणि रिमेंबर, हा तुम्हाला सुद्धा लोक क्रिटिसाइज करतील, काय फालतू लिहिलेलं आहे, त्याच्यावेळी त्या डोंट ट्राय टू पुट युअर हेड्स इन टू इट. जसं एक्झाम्पल माझा तो आर्टिकल होता, त्या आर्टिकलमध्ये मला क्रिटिसिझम होता. तर जे क्रिटिसिझम असंच आहे टाइमपाससाठी, आय केअर अ डॅम अबाउट इट, बट त्याच्यामध्ये काय काय असे पण क्रिटिसिझम होते की जे, जसं एक्झाम्पल त्या स्टीव्हनी मला क्रिटिसाइज केलेलं आहे, पण त्याने एवढं मोठं लिहिलं आहे की आय नीड टू रिअली, आय विल लर्न फ्रॉम इट ऑल्सो, राईट? द थर्ड थिंग इज रिचिंग टू मल्टिपल लेवल्स. जिकडे तुम्ही पोहोचू शकत नाही तिकडे तुम्ही पोहोचणार, राईट? आणि 2 प्रकारचे ब्लॉगर्स आहेत, जे दुसऱ्यांच्या वेबसाईट वरती लिहितात, जसं एक्झाम्पल मी, आणि जो स्वतःचा ब्लॉग स्पॉट बनवतो आणि स्वतः तिकडे लिहितो, ते आहे जसं एक्झाम्पल पिनल दवे आणि भरपूर काय ऑथर्स आहेत, राईट? सो डिपेंड्स व्हॉट इट इज. अँड सेकंड, आय टॉक्ड अबाउट की कसं आर्टिकल लिहायचं, कशा प्रकारे लेबल्स करायचं, कशा प्रकारे हेडिंग्स करायचं, काय प्रकारचं तुमचं स्टाईल असू शकते. ती स्टाईल आय कॅनॉट डिसाइड, हा ऑथर रायटिंग स्टाईल, ते तुम्ही स्वतः डेव्हलप केलं पाहिजे, पण इट शुड एक्सप्रेस द नीड ऑफ द थिंग, राईट? सो गाइस, एनी क्वेश्चन्स, काय क्वेश्चन असेल तर प्लीज चॅटमध्ये टाका. महेश सर, मला माहित नाही आता थर्ड इयरचे स्टुडंट्स किती समजणार हे, पण समजलं तर चांगलं. आणि महेश सर आणि स्वामी सर, मी तर बोलतो की लोकांनी आता स्वतःचे नोट्स नाही बनवायला पाहिजे. एखादा ब्लॉग करून थोडं तिकडे लिहा, त्याच्यामध्ये थोडंसं डॉक्युमेंट करा. माझ्या मते दॅट वुड बी द वे टू गो अहेड. या, एनी क्वेश्चन्स प्लीज विचारा इकडं. हेलो सर. हाँ, यस, गो अहेड. सर, जब हम लोग कुछ लिखते हैं ना, तो क्या होता है, मतलब अपने लैंग्वेज में लिखते हैं, तो अपने लैंग्वेज में लिखते हैं तो वो मतलब लॉन्ग चला जाता है, जैसे काफी लॉन्ग जाता है. तो सर मतलब इसको कैसे, राइट? सो बहुत अच्छा क्वेश्चन है. लैंग्वेज मतलब यहाँ पे आपने हिंदी में टाइप करने का कोशिश किया होगा, राइट? नहीं सर, जैसे इंग्लिश में ही लिख रहे हैं, इंग्लिश में लिख रहे हैं तो वो मतलब ज्यादा लेंदी चला जा रहा है. नहीं, मतलब जाने दो. अगर नहीं, ठीक है, अच्छा समझ. अगर आप इंग्लिश में लिख रहे हो, जैसे एग्जांपल कि मैंने अभी देखो, मैंने यहाँ पे इन्फर्ड वर्ड लिखा है, बट रिमेंबर, वो इन्फर्ड वर्ड ना नीचे के बच्चे को नहीं समझेगा एक्चुअली. वो मुझे लगता है कि मुझे समझाए करके. देखो, मेरे लेवल पे भी प्रॉब्लम है. मेरे लेवल पे ये प्रॉब्लम है कि मुझे नहीं पता कि नीचे का जो थर्ड ईयर का लड़का है वो क्या सोच रहा है. अभी मुझे तो पता ही नहीं है, राइट? मैं तो सोच रहा हूँ कि अगर आप लेंथी लिखते हो ना, जस्ट उसको ऐसा एंटर करो, मैं उसको रिव्यू करूंगा, क्योंकि ये एक दिन का काम नहीं है. ये एक दिन में आप ऐसा, मतलब पहला आप लेंथी लिखोगे, लेकिन आपको फिर बाद में समझेगा आप बहुत लेंथी लिख रहे हो.
फिर आप अपना स्टाइल चेंज करते हो, समझ रहे हो आप? फिर आप ये करते हो, जब आपका 50वां ब्लॉग आप लिखते हो या 60वां ब्लॉग जब लिखते हो, राइट, तभी आपकी स्टाइल एक खुद की स्टाइल बन जाती है. रिमेंबर गाइस, ये एक आर्टिकल राइटिंग एक प्रकार का एक नशा भी है. जिसको चढ़ा उसका सही, ऐसा है, राइट. और जिसको नहीं चढ़ा वो एक ब्लॉग लिखता है साल में, दूसरा ब्लॉग दूसरे न्यू ईयर में लिखता है. मैं देखता हूं तो वो अभी उसका आप टेंशन मत लो. अभी आप लिखो, लिखने के बाद अगर बहुत लेंदी हो गया है ना, उसको ऐसा पैराग्राफ में डिवाइड करो, एंटर करके डिवाइड करो. आई विल रीड इट कि मुझे समझता है कि नहीं वो. अगर तो मैं बोल सकता हूँ कि इसको आप ऐसे शॉर्ट कर दो, राइट. रिमेंबर, इसको रिव्यू भी करवाओ, किसी से पढ़ाओ. जैसे एग्जांपल अभी क्या होता है कि जब हम ब्लॉग लिखते हैं, हम लोग खुद जब कंप्यूटर पे पढ़ते हैं ना, हमको लगता है कि बहुत अच्छा है, क्योंकि हम आधा चीज पढ़ते नहीं है. कंप्यूटर में क्या होता है, नीचे किसी का चैट विंडो चलता होता है या कुछ होता है, राइट. तो हम पढ़ते, अगर आप उसको एक पेपर में प्रिंट आउट करोगे और पढ़ोगे ना, आपको मालूम पड़ेगा कितना उसमें कितने सारे उसमें मिस्टेक्स है. आप समझ रहे हो? सो लेंदी होने दो अभी, डोंट वरी. अगर आपकी स्टाइल जैसी है वैसे रहने दो. जैसे मैंने कहा ना, अभी आपका पहला स्टेज है ये सेल्फ डॉक्यूमेंट. ये अभी आप क्या कर रहे हो, खुद के लिए बना रहे हो, राइट. लेकिन एक ऐसा टाइम आएगा जब आप देखोगे अरे इसमें हिट्स बढ़ रहे हैं, लोग पढ़ रहे हैं इसको गूगल से, तो आप फिर तब आप क्या करोगे, आप दूसरों के लिए भी लिखना चालू करो. तो वो आपका नेक्स्ट लेवल होगा. फिर थर्ड, फिर फोर्थ. ये जो मैंने जो लेवल बोला आगे का, ये जस्ट मैंने आपको बताया कि ये लेवल्स अपने आप बढ़ते हैं. ये मतलब अपने आप स्टाइल बदलते. ब्लॉगिंग से लोग वीडियो पोस्टिंग पे भी जाते. ऑल्सो पीपल डू पॉडकास्टिंग. जैसे एग्जांपल, मैंने कोल्हापुर में मैंने पॉडकास्ट भी किया हुआ है. महेश सर थे मेरे साथ. व्हेन बीच में जब वो समथिंग वाज देयर, क्लोज्ड वाज, इट वाज क्लोज्ड, आई वाज इन द होटल. तो आपका ये स्टाइल इंक्रीज होगा सर आगे, डोंट वरी ऑन दैट. बट स्टार्ट तो कहीं तो करनी है. तो आप पैराग्राफ का टेंशन मत लो. या एनी अदर क्वेश्चंस? यस, दूसरा क्या प्रश्न है? यस. Hello, sir. Yes. Sir, you told that we should not use images, but generally to make our article good, we use images to make it effective. So, नाही, आता बघा, this if you see here, for example, that second article which I wrote, त्याच्यामध्ये I have put an image, but source code चं image होतं. What I am saying is, ते जे तुम्ही जे आपल्या जे स्टुडंट्सनी लिहिलेत ना आर्टिकल, त्याच्यामध्ये सोर्स कोडचं इमेज पोस्ट करू नका. मी ते बोलतोय. म्हणजे जसं एक्झाम्पल की आता हा मी एक इमेज बनवलेला, दिस इमेज आय हॅड मेड. हे इमेज तर तुम्हाला बनवावं लागेल, राईट, आहे की नाही. पण किंवा असं आता बघा, फॉर एक्झाम्पल आय टेल यू, मी आता एक स्टॅक ओव्हरफ्लो मध्ये आय वॉन्टेड टू राईट समथिंग, त्याचा इमेज बनवा, पण सोर्स कोडचा इमेज बनवू नका. जसं एक्झाम्पल आता, अँड रिमेंबर, जसं यू बिकम प्रोफेशनल्स, आय वुड रिअली अर्ज एव्हरीवन. आता हे आता हाय अवेलेबिलिटी, फॉल्ट टॉलरन्स. आता बघा, हा जो इमेज आहे हा बरोबर आहे. लुक ॲट दिस गाईज, हे तुमचं नेक्स्ट लेवल आहे की अशा प्रकारचे इमेजेस बनवायचे, स्वतःला व्यक्त करायचं, राईट. आता हे सोर्स कोड नाहीये, पण जर सोर्स कोड असेल तर त्याचा इमेज नसायला पाहिजे. त्याचं म्हणजे जसं मी केलं ना, आता लोक म्हणजे सोर्स कोडचं प्रिंट स्क्रीन करतात, म्हणजे दे गो लाईक दिस आणि ह्याला मग प्रिंट स्क्रीन करतात, फंक्शन प्रिंट स्क्रीन. आणि ह्याची कॉपी पेस्ट नका करू, मी ते बोलतोय. आर यू गेटिंग मी? yes, sir. सोर्स कोडचं मी का बोलतोय सोर्स कोडचं कॉपी पेस्ट करू नका, कारण सोर्स कोड जर तुम्ही तसं ठेवलं ना, गुगल शोधू शकतो. गुगल इमेजेस शोधू शकत नाही. आता हे HTTP रिक्वेस्ट वर्ड आहे की नाही त्याला माहित नाही. तर सोर्स कोड पेस्ट करा, पण इमेजेस आणि असं नाही. सोर्स कोड पेस्ट पण करतात काय काय लोक, पण ते पेस्ट म्हणजे कसं आहे माहितीये का, मग असं असणार ते. यू कॅन पेस्ट इट. फॉर एक्झाम्पल, आता हा जो आहे याच्यामध्ये असं असेल, आय विल से लाईक दिस. मला इकडे काहीतरी समजवायचं आहे, म्हणजे की आय वॉन्ट टू से की हा इंटरसेप्ट वर याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. म्हणजे इफ आय वॉन्ट टू से समथिंग लाईक दिस, की ह्याच्यावरती लक्ष द्या, आणि हे करून तुम्ही इकडे क्लोनला कॉल करतात. हा, हे इमेज बरोबर आहे, कारण तुम्ही सोर्स कोड वरती काहीतरी तुम्हाला व्यक्त करायचं, तर ठीक आहे. पण सोर्स कोडच पेस्ट करायचा असंच तर दॅट इज अ प्रॉब्लेम, राईट. आणि सोर्स कोड सर्व पेस्ट करू नका. जसं एक्झाम्पल, आता हा सोर्स कोड जर आहे, तर मला लोकांना समजा, आय वॉन्ट पीपल टू ओनली अंडरस्टँड इंटरसेप्ट, मला सर्व नाही बघायचं, कंट्रोल कंट्रोल C करा, नो प्रॉब्लेम, यू डू दॅट, राईट. पण मग नंतर काय करा, हे जे नॉईज आहे याला नॉईज बोलतात, हे वरून सर्व हे काढा, हे सर्व रिमूव्ह ऑल दिस, डॉट 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 डॉट, हे खालून पण हे करा, डॉट 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 डॉट, थोडंसं ठेवा पाहिजे तर, लुक ॲट दिस, राईट, डॉट 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 डॉट, आणि असं. हा पण चांगला. आता ह्याच्यात काय तुम्हाला, यू वॉन्ट द स्टुडंट्स टू पे ओनली अटेन्शन टू इंटरसेप्ट कोड, तर यू कॅन सी इन द बिलो, आणि फुल सोर्स कोड नंतर द्या.
पूर्ण जे तुमचं सोर्स कोड आहे ते नंतर तुम्ही झिप करून द्या. आय एम गिव्हिंग यू द फुल सोर्स कोड, बट फॉर युअर अंडरस्टँडिंग, so that you can understand better, what I'm doing is I have pasted a downsize code. Downsize म्हणजे जे साईडला स्ट्रिप करून तसं आहे ना. रिमेंबर हे आता ब्लॉगिंग जर मी पूर्ण दिवस बसलो ना, तुम्हाला असे भरपूर ट्रिक्स आहेत जे असंच आहे माझ्याकडे. बट द पॉइंट इज की हे तुम्ही स्वतःचे ट्रिक्स नंतर जनरेट करणार आहे. बट प्लीज फर्स्ट स्टार्ट रायटिंग, यु नो. तर सोर्स कोड पेस्ट करू नका, इमेजेस ओके. एनी अदर क्वेश्चन्स गाइस? गुड दॅट वी हॅव क्वेश्चन्स हिअर. आय एम हॅपी टू सी द क्वेश्चन्स. Yes, any other questions? Okay, so thank you very much. Yeah, let me know any questions. Yeah, go ahead please. Hello sir. Yes, bola. Sir, shall we write the code in inline block? Ha, चालेल, no problem. Yes. Okay sir. Yeah, inline is a good one. मला ते actually fonts भेटत नव्हते ना, तर I did not get it, you know, so I. आणि सेकंड आहे ना, मी तर बोलतो की ना, पहिलं तुम्ही वर्ड मध्ये लिहा, पहिलं स्वतःचा वर्ड डॉक्युमेंट मध्ये लिहा आणि नंतर त्याला पेस्ट करा. तो पण एक चांगला वे आहे. बट काय काय ब्लॉग्स ना वर्ड्स तसं घेत नाही, वर्ड डॉक्युमेंटचं पेस्ट घेत नाही. सो येस, यू कॅन यूज इनलाईन. मी वर्ड डॉक्युमेंट का बोलतोय, कारण वर्ड डॉक्युमेंट मध्ये ना ते सर्व फॉर्मॅटिंग अजून चांगलं आहे. तो कोडचा फॉर्मॅटिंग, इनलाईन फॉर्मॅटिंग. बट इनलाईन इज अ गुड फॉर्मॅटिंग. इनलाईन इज अ गुड फॉर्मॅटिंग. या, एनी अदर क्वेश्चन्स? येस. आणि असं पण नाही आहे, म्हणजे आता मी तुम्हाला रायटिंग का सांगितलंय, कारण रायटिंग इज वन ऑफ द वे ऑफ एक्सप्रेसिंग. मी ते आता सांगणार नाही करायला, पण समजा कोणीकडे असं असेल की ज्याला वाटतं की नाही सर, मी तर व्हिडिओ पण बनवू शकतो, देन रेकॉर्ड व्हिडिओ, नो प्रॉब्लेम. पण रिमेंबर, रेकॉर्डिंग व्हिडिओ आपल्या इंडियन घरामध्ये माहिती आहे ना, पाठीमागा भांड्याचा आवाज, तंटा आवाज, ते सर्व असतं. तर त्याच्यामुळे आय एम नॉट एनकरेजिंग यू. जसं एक्झाम्पल मी स्वामी सर आणि महेश सरांना सांगितलं की तुम्ही व्हिडिओ बनवा, यु नो, आठवड्यामध्ये एक व्हिडिओ टाका, राईट. आता जसं मी एक्झाम्पल तुम्हाला बोलतोय, व्हिडिओ रायटिंग इज ऑल्सो वन ऑफ द वेज ऑफ एक्सप्रेसिंग. जसं एक्झाम्पल आता आम्ही हा जो केला ना, अँग्युलरचा जो चालू केलेला आहे, जर मी अँग्युलर हा शब्द शोधतो आणि स्पेसिफिकली वी वर टार्गेटिंग मराठी, राईट, यू विल सी दॅट इट कम्स ॲट द टॉप. वी हॅव रीच्ड ॲट द टॉप. तर याचा अर्थ काय आहे की लाईक दिस मीन्स दॅट दिस इज अ स्टार्ट फॉर अस टू एंटर इन टू दिस, राईट. सो रिमेंबर, हे ऑनलाईन जर कोणाला असं वाटत असेल, आय विल नॉट एनकरेज दॅट, कारण तुमची शाळा पण आहे, तुमची कॉलेजेस आहेत, मार्क्स पण इम्पॉर्टंट आहे, राईट. स्टार्ट विथ ब्लॉगिंग. पण जसं जसं पुढे तुम्ही ग्रॅज्युएट होणार, गेट इन टू व्हिडिओ ब्लॉगिंग एक्सेट्रा, यु नो, गेट इन टू टेक्निकल थिंग्स अँड सो ऑन, राईट. येस. पॉडकास्ट पण एक चांगला आहे. पॉडकास्ट इज ऑल्सो गुड. जर तुम्हाला वाटत असेल की, पण पॉडकास्ट मध्ये काय आहे की इट इज लाईक अ रेडिओ, सो इट्स समथिंग व्हेरी डिफरंट काइंड ऑफ स्ट्रक्चर ऑल टुगेदर. तर ब्लॉग केल्यानंतर आपल्याला नंतर एडिटिंग वगैरे करता येऊ शकतं का? हा, ते एडिटिंग आहे ना तिकडे स्वामी सर. हा, म्हणजे कसं होईल, काही वेळा असं होऊ शकतं का सर की काही बाबा कंटेंट मध्ये टेक्निकली चुकलेला आहे आणि कोणीतरी ब्लेम केलंय की हा कंटेंट चुकीचा आहे वगैरे, असं काही तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का सर? असं हा, झालंय, भरपूरदा झालंय. जसं एक्झाम्पल मी दुसऱ्याच्या साईट्स वरती लिहितो, राईट. हा, तर दुसऱ्याच्या साईट्स वरती मला प्रॉब्लेम होते, पण नंतर काय होतं ना, त्या साईट्स वरती मी त्या ऍडमिनला कॉल करून त्यांना सांगतो. तसं आता हे आपलं स्वतःच आहे ना, तर इकडे तर एडिटिंग असणारच असणार काय ना काय. इफ यू सी हिअर, लेट मी सी. कारण टेक्निकली काही थिंग्स रॉंग होऊ शकतात ना आपल्याकडून, आपण ज्यावेळी आपल्या ओन लँग्वेज मध्ये. या ऍब्सोल्युटली ते आहे. पण मला माझ्या मते आय थिंक दॅट्स द, यू कॅन ऑलवेज गो अँड blogger.com. याच्यामध्ये तर यू कॅन डू इट. याच्यामध्ये एक एडिट पण आहे, जर तुम्ही ते बघणार ना. जर कुठे गेलं माझं ब्लॉग, आता हा जसा ब्लॉग होता, याच्यामध्ये एडिटिंग आहे. स्वामी सर आणि महेश सर, तुमचं काय आता व्हिडिओज येत नाही? नाही सर, कसं आहे, मला ते तुम्ही दमले वाटतं. नाही सर, शक्य स्वामी सर, तर याच्यात एडिटिंग आहे. स्वामी सर, एडिटिंग आहे त्याच्यात. एडिटिंग नाही, असं नाही. मला माहित आहे की अकॅडमिक थिंग्स खूप बिझी करून टाकतात आम्हाला काही वेळा, त्यामुळे दॅट इज अ सॅड पार्ट अबाउट इट. बट मी जस्ट बोलतोय की महेश सर आणि स्वामी सरांना पण सांगतोय. इवन मला वाटतं आजच्या दिवसात ना काही असेल, जसं एक्झाम्पल मी काय टीनेजर्सना बघतो,
ती लोक काहीतरी गेमच्या बाबतीत काहीतरी युट्यूब चॅनल बनवतात, राईट. काय काय लोकांना वाटतं की अरे हे काय फालतूगिरी चालू केलं, पण आता नवीन जनरेशन जी आहे ना त्यांचं थोडंसं दृष्टिकोन वेगळं आहे. आणि आपण जे एवढे आता वी आर ऑल्सो कमिंग फ्रॉम दॅट 90s, राईट. आपल्याला सुद्धा ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आणि आपले जे नॉलेज आहे आता आय एम डेड शुअर स्वामी सर, जे सर्व नॉलेज घेऊन जर तुम्ही प्रॉपरली एखादा ब्लॉग बनवलं ना, मला माहिती आहे की युनिव्हर्सिटीमध्ये खूप लोक फॉलो करतील त्याला. नाही 100% सर, बरोबर आहे. पण सर मी रिजनल लँग्वेज मध्ये खूप कमी ब्लॉग्स बघितलेत. म्हणजे आता तुम्ही म्हणताय ना मराठीत किंवा आपण हिंदीमध्ये करू शकतोय, त्यामध्ये टायपिंग आहे ना मराठी किंवा हिंदी खूप कंजेस्टेड होतं काही वेळा. त्यामुळे आपण रिजनल लँग्वेज मध्ये ब्लॉग लिहिणं, व्हिडिओज बनवणं सोपं आहे सर. रिजनल मला मराठीत व्हिडिओज बनवायचे तर खूप सोपं आहे, पण ब्लॉग्स लिहिणं कसं एकदा चेक करा. मला वाटतं तर याच्यात माझी असं डिस्कशन झालं होतं मध्ये की एका संघ की रिजनल मध्ये यू आर राईट, मराठीमध्ये काही लिहिणं चांगलं नाही कारण गुगल मराठीमध्ये शोधायला देत. सो आय थिंक युअर आर्टिकल विल बी देअर. आणि आम्ही हा केला होता 10 वर्ष अगोदर, पण मी हा एक्सपेरिमेंट केलं होतं की ते कोणतं बनारस युनिव्हर्सिटी, वी हॅड बनारस युनिव्हर्सिटी, आणि त्यांच्या संग केलं होतं. पण मी बघितलं की यार ते गुगलमध्ये काही हिंदीमध्ये शोधत नाही कोणी, ओके, किंवा मराठीमध्ये शोधत नाही, तर आपलं ब्लॉग पण वर येणार नाही आणि मग ते सर्व वाया जाणार. पण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये यू कॅन डेफिनेटली रेकॉर्ड व्हिडिओज, तो एक चांगला गोष्ट. व्हिडिओज आपण इझिली बनवू शकतो, पण ब्लॉग लिहिणं अवघड आहे थोडं रिजनल लँग्वेज मध्ये. Agreed. Yes. Any other questions? आणि जस्ट क्विकली गाईज, मला एक पॉइंट पुढे ठेवायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल बघा, आता हा एक चॅनल आहे स्टॅक ओव्हरफ्लो. या चॅनलवरती मी काहीतरी लोकांना हेल्प केलेलं आहे. स्टॅक ओव्हरफ्लो एक खूप मोठा चॅनल आहे, राईट. कसं काय आपण रीच होऊ शकतो, जसं एक्झाम्पल इकडे बघा, मी 13 मिलियन लोकांपर्यंत आय हॅव रिच्ड 13 मिलियन पीपल ओनली ऑन दिस. When I see Code Project, I must have reached 50 million people. When I see my YouTube channel, I must have reached 100 million people. So how do you become the next Shiv Prasad Koirala kiwa next Pinal Dave? It is by writing, expressing constructive work online. हे एका दिवसात पण होणार नाही. आता इकडे काय काय लोकांना सिरिंज भेटला असेल, आईला आता जाऊन काहीतरी करतो, राईट, असं पण नाहीये, राईट. ते आज नाही, ते 10 वर्षानंतर पण ते दिसायला पाहिजे, तरच ते. तर रिमेंबर, जस्ट डोंट राईट ऑन युअर ब्लॉग. कुठेतरी कोरामध्ये कोणाला आन्सर केलं जावास्क्रिप्टचं, इकडे जाऊन आन्सर केलं. कोणाच्या फेसबुकमध्ये कोणी प्रश्न टाकले, तिकडे आन्सर केलं. फेसबुकमध्ये पण डोंट यूज फेसबुक नाव फॉर एनी अदर पॉलिटिकल डिस्कशन. जसं माझं फेसबुक तुम्ही बघणार तर त्याच्यामध्ये असेल, अरे मी काहीतरी क्लास घेतोय, एक आहे, पण काहीतरी छोटं डिस्कशन. जसं एक्झाम्पल की आता बघा लिंक्डइन आहे, राईट, लिंक्डइन. तर लिंक्डइन मध्ये मी एखादा छोटं डिस्कशन स्टार्ट केलं होतं की ऑनलाईन ट्रेनिंग किती कामाचं आहे. तर त्याच्यामध्ये मला काहीतरी लोकांनी हो हाय हो काहीतरी बोलले, राईट. आता तो पण एक प्रकारचा रीच आहे की जसं एक्झाम्पल लुक ॲट दिस. आता हा आहे माझं एक छोटंसं टेक्स्ट आहे की असं आहे, राईट. आणि त्याच्यामध्ये काय काय लोकांनी हे केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, व्हॉट हॅपन्स बिकॉज ऑफ दिस स्मॉल हे की पहिले तर मला आयटीचे लोक ओळखतात, राईट. याच्यामध्ये आता 76 लोकांनी लाईक केलेलं आहे, व्हॉट एव्हर इट इज, राईट. आणि हे सर्व कॉर्पोरेटचे लोक आहेत. तर त्यांच्या बॉसला पण माहित पडतं, अरे हे ऑनलाईन ट्रेनिंग काय चांगलं नाहीये यार, ऑफलाईन पाहिजे आपल्याला, राईट. आणि ऑनलाईन ट्रेनिंग 8 तासाचं नसू शकतं. फॉर एक्झाम्पल आपण आता हे 1 तासच्या वर गेले, अर्धे लोक कंटाळले आहेत, आय एम शुअर, राईट. तर ते एक दिस डिस्कशन ऑल्सो लीड्स टू सेइंग दॅट ओके, आता मग माझा ब्लॉग बघा, इकडे सबस्क्राईब करा, राईट. तर प्लीज हा सोशल मीडिया म्हणजे आजकाल डोंट गेट इन टू पॉलिटिकल डिस्कशन ॲट ऑल, की हा काय करतोय, तो काय करतोय, हे काय आणि ते काय, त्याच्यामध्ये नका पडू. तुम्ही जे करताय तुमच्या फायद्यासाठी काय तिकडं, प्लीज गो अँड टॉक अबाउट इट अँड ट्राय टू गेट मोर लाईक्स, राईट. दॅट्स व्हॉट द सोशल मीडिया इज टुडे. तर हा पण एक पार्ट आहे त्याचा, ट्राय टू यूज दॅट. मी स्वामी सर आणि महेश सर मी बघत नाही रे, तुम्ही ते कुठं ट्विटरमध्ये लिंक्डइनमध्ये तुम्ही ऍक्टिव्ह नाहीये आतापर्यंत. ट्विटरमध्ये मध्ये केलं होतं सर, लिंक्डइनला नाहीये, पण नक्की सर आम्ही त्याचा पार्ट व्हायचा प्रयत्न करू नक्कीच. हा, जसं ट्विटरमध्ये जर तुमच्या पोराने पण तुम्हाला फॉलो केलं ना सर, राईट, इट इज, कारण हे पोरं नंतर केव्हा तरी मॅनेजर होणार, राईट. आणि लाईक आता बघा तुमच्या एवढे जे 4-5 वर्षाचे पण मी बॅच बघितलं, अजय पाटील जर तुम्हाला फॉलो केलं, दॅट मीन्स L&T इज ऑल्सो फॉलोइंग यू नाव. येस सर, येस सर. तर मी तुम्हाला फॉलो करतोय, मी तुमच्या याच्यात कॉमेंट करतो, तर माझ्या संग भरपूर एक मोठी IT इंडस्ट्री जी आहे पाठीमागं, राईट. सो आय फील दॅट दिस सोशल मीडिया मॅनेजमेंट हा पण एक प्रकार आहे. जसं एक्झाम्पल आता माझं आणि राजूचं असं होतं ना की आज आपण फेसबुकमध्ये काय टाकायचं, आमचं सकाळ अशी चालू होते. आज आपण युट्यूबमध्ये काय करणार आहे, राईट. तो ऑनलाईन वर्ल्ड एक वेगळ्या प्रकारचं वर्ल्ड आहे सर. हे असं नाही की एकदम मॅनेज वर्ल्ड आहे. रिमेंबर, हे पोरांसाठी पण
आता चला आता ट्विटर उघडणार आणि ट्विटर उघडले तुम्ही चालू केलं आपलं मोदी आणि हे नाही, मी मोदीचा पण आपण भक्तच आहे मी, पण आमच्या सेम लाईक की मग काय होतं, मग लोक अरे काय मग लोक शिवा द्यायला येतील किंवा काहीतरी व्यक्त करायला येतील, काहीतरी तारीफ करायला येतील. त्याच्याऐवजी तुम्ही सांगा की अरे जावास्क्रिप्ट मध्ये असं आहे, सी शार्प मध्ये असं नाही, काय आवडतं तुम्हाला, सी शार्प काय जावास्क्रिप्ट, आणि बघा त्याच्यामध्ये किती लोक कॉमेंट करतात, राईट. तर मला वाटतं वेगळ्या प्रकारचं ट्विटिंग आणि ब्लॉगिंगची गरज आहे. तर हे एक फुल पॅकेज आहे, एक ऑनलाईन वर्ल्ड एक फुल पॅकेज आहे एका माणसाला ऑनलाईन घेण्यासाठी. आणि पोरांसाठी पण सकाळी उठल्यावरती काय करायचं आता, कोणता काहीतरी काय ते तुमचं आजकाल माझी पोरी पण करतात मेम्स, काय कोणतं मेम्स पोस्ट करायचं, कुठं इंस्टाग्रामला युज करा ना, चांगला फोटो काढा, सांगा की मी हे केलेलं आहे, तुमचं जर सरांनी आज काय शिकवलंय त्याचा प्रिंट स्क्रीन काढून की हे आज सरांनी शिकवलेलं आहे. म्हणजे आपण वेगळ्या पद्धतीने इंस्टाग्राम वापरू शकतो त्या पद्धतीने. ऍब्सोल्युटली. हे असं नाही की स्वतःच आपलं क्लिक केलं एक चुमा चट्टी काहीतरी असं बघतात पोरी आणि काय डोंट अंडरस्टँड वाय यू हॅव टू डू दॅट, राईट. सो आय थिंक इट्स अ व्हेरी डिफरंट सोशल मीडिया मॅनेजमेंट. आपल्यासाठी तर ऍटलीस्ट आहे स्वामी सर, आपल्यासाठी आणि लास्ट इयर पोरांसाठी पण आहे ते ऍप्लिकेबल ऍक्च्युली. जे लोक जॉब्स मध्ये जाणार आहेत त्यांनी आता समजा असं काय गॉगल्स घालून फोटो, बाईक वरती फोटो, असे काय आय डोंट अंडरस्टँड दॅट. एक्झॅक्टली बरोबर आहे. येस, पॉझिटिव्ह पोस्ट, येस ऍब्सोल्युटली पॉझिटिव्ह पोस्ट आणि बिझनेस पोस्ट, सर्व बिझनेसच आहे राईट एंडला. जर मी मराठी अँग्युलर करतोय तर याचं हे पण एक आहे की आता जसं एक्झाम्पल मी जेव्हा मराठी अँग्युलर सांगितल्यावरती मला खूप काय जे कॉर्पोरेट्स आहेत त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनाने बघितलं, बोला अरे हा माणूस कम्युनिटी वर्क पण करतो. रिमेंबर गाईज, एक तर आहे डेफिनेटली मला मराठीमध्ये करायचंय, मला तुम्हाला लोकांना हेल्प करायचंय, पण ह्याचा एक मला खूप मोठा फायदा कॉर्पोरेटमध्ये ते लोक बघतात अरे हा माणूस सोशल पण काम करतो. तर त्याच्यामुळे काय होतं, मला समजा एखादं ऑर्डर पाहिजे असेल ना ते लवकर येते. आर यू गेटिंग मी गाईज? सो ऑल इज बिझनेस. व्हॉट यू ट्वीट आउट देअर, व्हॉट आय डू आउट देअर, एव्हरीथिंग इज बिझनेस. स्वतःचा बिझनेस करा प्लीज. तुमच्या सरांना जर खुश करायचं असेल, महेश सरांना किंवा स्वामी सरांना, ट्वीट सांगा अरे महेश सरांनी आज हे शिकवलं. तो पण एक प्रकारचं काय बोलतात पॉलिटिक्स आहे ऑनलाईन, एक प्रकारचं तारीफ करायचं आणि स्वतःचे जास्त मार्क्स करायचे. सो यूज दॅट थिंग अँड ट्राय टू सी दॅट हाऊ यू कॅन यूज सोशल मीडिया मॅनेजमेंट. Thank you very much, guys. Thank you. Thanks a lot. Okay, sir. Thank you so much for guiding our students, sir. Thank you very much. Okay. Thank you, sir.